सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अकोळनेर येथे डॉक्टर सुजय विखे पाटील, आमदार शिवाजीराव कर्डिले आणि आमदार काशीनाथ दाते यांचा भव्य सत्कार समारंभ संपन्न झाला। यावेळी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी बोलताना स्पष्ट केले की दुर्दैवाने मी राजकारणातील अभियानगिरीत अपयशी ठरलो आणि पण प्रामाणिकपणे विकास कामे केली आणि करत राहील। मला नकारले गेले तरीही माझी सेवाव्रताची भूमिका कायम राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। अकोळनेर येथे प्रतीकदादा युवा मंचाच्या वतीने आयोजित या भव्य सत्कार समारंभात डॉक्टर विखे पाटील बोलत होते। यावेळी आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार काशीनाथ दाते, विक्रम पाचपुते तसेच लाडक्या बहिणींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी डॉक्टर विखे पाटील म्हणाले की पारनेर विधानसभा मतदारसंघातील सत्तांतरामुळे तालुका सुरक्षित राहिला आहे। बीड जिल्ह्यात जे घडले ते नगर जिल्ह्यात टळले। यासाठी मी पारनेरमधील महिलांसह समस्त जनतेचा मनापासून आभारी आहे असे मत मांडून त्यांनी सत्तांतर समाजहितासाठी कसे गरजेचे होते आणि त्यासाठी नागरिकांनी दिलेला कौल कसा परिणामकारक ठरेल यावर भाष्य केले। साकळाई योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठ्याचा निर्धार केला। डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी साकळाई योजनेच्या अंतर्गत अकोळनेरला पाणी पुरवठा करण्याचा निर्धार देखील यावेळी बोलून दाखवला। त्यावेळी ते म्हणाले की नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना जलसंपदा मंत्रीपद मिळाल्याचा जिरायत भागाला मोठा फायदा होणार आहे। निश्चितच परिसरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागेल व आमदार शिवाजीराव कर्डिले आणि काशीनाथ दाते यांच्या सहकार्याने पाणी पुरवठा लवकरच पूर्ण होईल आणि समस्त शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न निश्चितच मार्गी लागेल। जागर जनस्थानसाठी हेमंत शेजवळ, शिर्डी।